या घरात आऊ म्हण किंवा तुझे बाबा म्हण, वेळ पडली ना तर बरोबर श्रीकांतच म्हणणं त्यांना पटतं. एकमेव तू अशी आहेस या घरामध्ये जिला माझं म्हणणं समजतं. माझ्या पाठीशी आहेस तू. डोंट वरी गाई, मी आहे की नाही तुझ्या बरोबर. आपल्या दोघांना पाहिजे ना तसंच आपण घडवून आणू. तू ना आत्ताच्या आत्ता गिरिजाला फोन कर. जे काही झालं ना ते सगळं तिला सांग आणि तिला म्हणावं हे सगळं तुझ्या पप्पांना जाऊन सांग. मला अंजलीशी बोलायचंय. कोण अंजली? नाहीये इकडे कोणी अंजली. बंड्या प्लीज असं करू नकोस. तुला माहित नाही मी काय आणि कशा टेन्शन मधून जातोय. पुन्हा इथे फोन करायचा नाही. मला जायलाच पाहिजे. नाही. अरे तू तिथे असतास ना बाबा, तर तुला सुद्धा सहन नसता झाला तो अपमान. तू तर नकारच दिला असतास लग्नाला. कोण रे ते आपल्याला नाही म्हणणारे? ए बाळा, एकदा गिरिजाला भेट रे. अरे ती पोरगी दुखावली आहे. श्री, ए राजा, इथे येऊन तू खूप मोठी चूक केलीस. बंड्या, हा माझा आणि अंजलीचा आयुष्याचा प्रश्न आहे. हे बघ, मला फक्त एक चान्स दे. मी चान्स होता, इतके दिवस चान्स होता, पण आता नाही. अंजली प्लीज माझं बोलणं ऐक. अंजली एकदा फक्त ऐकून घे प्लीज. असं एका क्षणात सगळं संपू नकोस. अंजली. मिळालं माझ्या ताईचं उत्तर. मग आता कायमचा निघून जा इथून आणि माझ्या ताईच्या लाईफ मधून. मला तुम्ही एक सांगा, अंजू आणि श्रीकांत हे रात्रभर एकत्र होते बाहेर, हे जर सगळ्यांना कळलं तर? नाही, आपला आपल्या मुलीवर आहे हो विश्वास, आणि तो खराही आहे. ठेवतील विश्वास. तुमची हिंमतच कशी झाली इथे यायची? अंजली प्लीज माझं ऐकून घे. हे माझं ऑफिस आहे आणि इथे मला कुठलेही तमाशे नकोय. अगं ते इतके मनापासून रिक्वेस्ट करतायत तर बोल ना एकदा तरी. मध्ये कुणीही काही बोलायची गरज नाही. अंजली ट्राय टू अंडरस्टँड. आपला साखरपुडा झालाय. विसरून जा आपला कधी साखरपुडा झाला होता म्हणून. आणि यापुढे माझ्यासमोर कधीच येऊ नका. नाही. हे बघ, तू शांत हो, नीट विचार कर. बंड्यानी सांगितलं ते कळलं नाही का तुम्हाला? अगं ताईचं हे जे काही झालंय त्याच्यामुळे मला घरात कोंडून ठेवून काय फायदा आहे मदर? बंड्या, माझ्याशी वाद घालू नकोस हा. तर हे जरा अति होतंय. रागिणी, काय हे? पण त्याला कळत नाही मी काय सांगते ते. अगं पण तू त्याला जरा समजून नको का घ्यायला? आणि हे बघ, अशा परिस्थितीत तू जरा शांतपणे वागायला शिक. पण आपण इथे बंड्या, बघ बंड्या, अंजू. तुझ्यात ताकद नसेल तर मी जातो बाहेर. मी देतो सगळ्या माणसांच्या प्रश्नांना उत्तर. आठवतं 4 दिवसापूर्वी कुणीतरी काहीतरी बोललं होतं. म्हणजे कालपर्यंत हेच श्रीकांत इनामदार माझ्यासाठी फक्त एक क्लायंट होते आणि आता श्रीकांत इनामदार हे नाव माझ्या पुढे आयुष्यभरासाठी जोडलं जाणार. सगळं कसं क्षणात बदलून जातं नाही. हॅलो काकू, सुनीता बोलते. हा, कशा आहात? ठीक आहे. हो काय ना, बरेच दिवसात आपलं काही बोलणं नाही झालं. तुम्हीही काही फोन नाही केलात. जे घडायचं ते घडून गेलं. आता तेच डोक्यात ठेवून चालणार नाही, नाही का? हो, बरोबर आहे तुझं म्हणणं. पटतंय ना तुम्हाला? पण तुमच्या मुलीला पटत नाही ना, त्याचं काय? सतत अपमान करत असते ती माझा. आणि तसंही तुमच्यावर शेवटी वाईट वेळ आल्यावर एका तासात 50,000 रुपये मीच उभे केले ना तुमच्यासाठी. लक्षात आहे माझ्या तुझे पैसे परत करायचे. नाही हो काकू, मी त्याच्यासाठी नाही फोन केला. पैसे तर द्यावेच लागणार ना तुझे. हो, नाती पैशापेक्षा मोठी असतात का कधी? पैशामुळे नाती तुटतात हे मान्य, पण पैशामुळे नाती उगाच जोडलेली पण राहायला नकोत ना. पैशांची काही घाई नाहीये मला. मला जेव्हा गरज असेल ना तेव्हा मागून घेईन ना मी तुमच्याकडून, नाही का? बरं, मी ठेवते फोन. का घाईत आहात का तुम्ही? म्हणजे अंजूच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे ना. सगळी कामं मला एकटीलाच करायला लागतायत. मी ठेवते फोन.